कावड यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे? या ठिकाणी दरवर्षीच मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे या कावडमध्ये त्यांचा सहभाग राहत असतो. यावर्षी सन्माननीय त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत आणि आमचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब या ठिकाणी या कावडमध्ये त्यांचा सहभाग राहणार आहे. लाखोच्या संख्येने या ठिकाणी शिवभक्त, शिवसैनिक, शेतकरी बांधव या ठिकाणी या कावडला उपस्थित राहणार आहे. काही पोस्टर लागलेले आहेत, त्याचं खास वैशिष्ट्य काय आहे? हिंगोलीमध्ये असं कुठल्याही प्रकारची जात पात धर्म या ठिकाणी आम्ही मानल्या जात नाही. सर्व धर्म समभाव या ठिकाणी आम्ही सांभाळतो. त्यामुळे सगळ्यांचं प्रेम आमच्यावरती आहे. या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदेवर सुद्धा मग सर्व मराठी, माळी, साळी, कोळी, आन, आदिवासी, मारवाडी, ब्राह्मण, कोमटी, बौद्ध, मुसलमान, वंजारी, पारधी, वडर सगळ्या जातीचे लोक या ठिकाणी आमच्या भाईवरती प्रेम करतात. आणि हिंगोली सुद्धा तीच आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा सगळ्या मुस्लिम बांधव, बौद्ध बांधव, सगळ्या समाजाच्या लोकांनी या ठिकाणी फलक लावलेत, या ठिकाणी बॅनरबाजी केली, झेंडे लावलेत आणि कावडमध्ये ते सामील होणार आहे. दरवर्षीकडे एवढीच मागणी की माझ्या नेत्याची, अनाथाचा नाथ एकनाथ यांच्या मनातल्या ज्या काही मनोकामना आहेत, हे भोळ्याशंकरा तू त्या पूर्ण कर, एवढंच साकडं आमचं भोळ्याशंकराकडे राहणार आहे. शेवटचा प्रश्न आहे, या कावड यात्रेच्या माध्यमातून तरुणांना तुम्ही एक व्यसनमुक्तीची शपथ देत आहे. यंदाच्या वर्षी देखील तुम्ही तुमची आणि महादेवाची पण शपथ देत आहे. ती शपथ कशी असणार आहे? दरवर्षीच मी तुम्हाला सांगतो की जे कोणी व्यसनाच्या अधीन गेलेले लोक आहेत त्यांना मी या ठिकाणी म्हणजे भोळ्याशंकराची शपथ देऊन सांगतो की बाबा व्यसनापासून दूर व्हा, व्यसन करू नका. ही शपथ आपण सगळ्या जणांनी घ्यावी. आणि मला तरी असं वाटतं की त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडतो. आणि माझ्या भोळ्याशंकराच्या ज्या काही तुम्हाला सांगतो, कुणी जर व्यसनाधीन गेला असेल तर 100% शपथ घेतल्याच्या नंतर तो व्यसन मुक्त झाल्याशिवाय राहत नाही, ही मला खात्री आहे. नक्कीच तर हे शिवसेनेचे आमदार